या सावकाराच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 महिलांचे अश्लील व्हिडिओ त्याच्यासोबतचे आणि फोटोज हे आहेत. नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, आजची जी बातमी आहे, जी स्टोरी आहे ती अत्यंत व्यथित करणारी आहे. एखाद्या विशेषतः महिलेच्या मजबुरीचा माजलेले लोक कसा गैरफायदा घेतात आणि कशी त्यांची पिळवणूक करतात याची ही कथा आहे. स्टोरी आणि बातमी आहे कोल्हापूरमधली. कोल्हापूरमधलं गडबुडशिंगी नावाचं गाव. या गावात एक महिला आरोग्य सल्लागार राहतात. या महिला आरोग्य सल्लागारावरती काही कर्ज होतं आणि घर गहाण होतं. हालाकीची परिस्थिती, फारसा काही पैसा नाही. त्यामुळे या महिलेने गावातीलच एक सावकार अमित सावंत याच्याकडनं 10% 2 लाख रुपये घेतले, कर्ज घेतलं आणि आपली जी काही गरज होती, घर गहाण पडलेलं होतं, त्याची ती सगळी परतफेड त्या महिलेने केली. परतफेड झाल्यानंतर या सावकाराचं जे देणं होतं, व्याज वगैरे, ते सुद्धा ही महिला महिन्याच्या महिन्याला देत होती. पण जसं मी आधीच सांगितलं की हालाकीची परिस्थिती, फारसा पैसा नाही आणि मुलीचं लग्न झालेलं वगैरे, अशा परिस्थितीत ती महिला आपलं आयुष्य जगत होती. तिने काही हफ्ते जे आहेत या सावकाराचे ते रेग्युलर परत केले, पण त्यानंतर काही अडचणी यायला लागल्या. त्यामुळे ती परतावा जो आहे व्याजाचा तो वेळच्या वेळी करू शकत नव्हती. असं नाही की तिने केलंच नाही, ती वेळेत करू शकत नव्हती. आणि याच गोष्टीचा फायदा या सावकाराने घ्यायला सुरुवात केली. आधी त्या महिलेला शिवीगाळ करणं, भांडणं, धमकावणं, पैशांसाठी धमकावणं, तुझ्या घरातल्या वस्तू घेऊन जाईल, असं त्यांनी सुरू केलं. आणि त्यानंतर हळूहळू त्याने या महिलेशी जवळीक साधून तिच्यासोबत लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला. कर्जदार होती महिला, प्रेशरमध्ये होती, दबावाखाली होती, म्हणून तिने फारसा विरोध केला नाही. आणि गावातले सावकार तुम्हाला माहिती आहेत मित्रांनो, कसे गुंड प्रवृत्तीचे असतात, जीवे मारण्याची धमकी देतात, सोबत त्यांच्या 2-4 पैलवान घेऊन फिरत असतात आणि भीतीदायक असतं त्यांचं वागणं, त्यांचं बोलणं, त्यांचं येणं, हे एकूणच भीतीदायक असतं. मग या महिलेने भीतीपोटी त्या सावकाराच्या दबावाला बळी पडली आणि 2023 पासनं या सावकाराने या महिलेचा लैंगिक छळ करणं सुरू केलं. लैंगिक छळ म्हणजे त्याने थेट या महिलेशी संबंध प्रस्थापित केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा सावकार स्वतःची गाडी किंवा मित्राची गाडी घेऊन यायचा आणि या गाडीत या महिलेसोबत लैंगिक संबंध बनवायचा, तिचे लैंगिक शोषण करायचा आणि सोबतच मोबाईल गाडीत इतरत्र लावून पूर्ण चित्रीकरण त्या शोषणाचं हा सावकार करत होता. त्यांनी तिचे फोटो काढले, नग्न अवस्थेत फोटो काढले, संबंध बनवतानाचे फोटो काढले, पूर्ण शोषण केलं आणि तिचे अनेक व्हिडिओ बनवले. हे व्हिडिओ बनवल्यानंतर त्याने पुढचं छळाचं पाऊल उचललं आणि या महिलेला त्याने सांगितलं की हे सर्व व्हिडिओ, फोटो हे मी तुझ्या नातलगांना दाखवेल, त्यामुळे जसं मी म्हणतोय तसं तू करत राहा. काही दिवस या महिलेने हा अत्याचार सहन केला, कारण जर गावात गोष्ट खूपच लवकर पसरते, त्यासोबत याच्याकडे व्हिडिओ, फोटो ते पसरवण्याची याची धमकी, त्यामुळे ती महिला बळी पडत गेली. तरीही या महिलेचं शोषण होत गेलं. 2025 मध्ये या महिलेने त्या सावकाराचे व्याजासकट सर्व पैसे फेडून टाकले, पूर्ण पैसे परत दिले. त्यानंतर सुद्धा हा सावकार तिला म्हणत होता की तुझ्याकडे काही महिन्यांचं व्याज बाकी आहे, मुद्दलातली एवढी रक्कम बाकी आहे, तुला पैसे द्यावे लागतील. म्हणजे पूर्ण कर्ज फेडल्यानंतर सुद्धा हा सावकार तिच्याकडनं अधिकचे पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता. त्याला महिलेने साफ नकार दिला, कारण झालं तितकं शोषण, झालं तितकं नुकसान हे तिच्या जीवाच्या वर झालेलं होतं. मग या सावकाराने एक चाल चलली आणि त्या महिलेच्या एका नातेवाईकाला जाऊन सर्व व्हिडिओ आणि फोटो हे दाखवले. हे दाखवल्यानंतर त्या नातलगाने येऊन त्या महिलेची भेट घेतली,
तिला सर्व प्रकार घडलेला सांगितला आणि तो सावकार हे फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देतोय असंही सांगितलं. मग त्या नातेवाईकांनी दिलेला धीर, त्यांनी दिलेली हिंमत, ह्याच्यामुळे त्या महिलेने पोलिसांमध्ये तक्रार केली. तक्रारीत जे तिने सांगितलं ते अजून धक्कादायक होतं मित्रांनो. त्या महिलेच्या म्हणण्यानुसार त्या सावकाराच्या बायकोच्या संमतीने हा सगळा प्रकार होत होता. म्हणजे हा सावकार असं शोषण करतोय हे त्याच्या बायकोला चांगल्या प्रकारे माहीत होतं आणि तिच्या माहितीत असताना हा सावकार असे प्रकार करत होता. दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे महिलेने सांगितलेल्या माहितीनुसार या सावकाराच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 महिलांचे अश्लील व्हिडिओ त्याच्यासोबतचे आणि फोटोज हे आहेत. म्हणजेच या सावकाराची ही मोडस ऑपरेंडी होती. महिलांना पैसे द्यायचे, कर्जावर पैसे द्यायचे, मग जास्तीचे पैसे मागायचे, दबाव आणायचा, गुंडागर्दी करायची आणि मग त्यांचं लैंगिक शारीरिक शोषण 2, 3, 4 वर्ष करत राहायचं. सध्या या सावकाराला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्याच्याकडनं त्याचा मोबाईल, हे सगळे डिव्हाइसेस तपासणे, त्यातून व्हिडिओज, फोटोज हस्तगत करणे, ही सर्व प्रक्रिया चालू आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार इतर महिलांचं शोषण हे हमखास हा सावकार करतो. माझ्याप्रमाणे इतर कुठल्या महिलेला या सावकाराचे अत्याचार सहन करावे लागू नयेत आणि यापुढे गावातील, तालुक्यातील महिला, तरुण मुली यांचं शोषण या सावकाराने करू नये. त्यामुळेच या महिलेने हिंमत दाखवली, तक्रार केली आणि त्या सावकाराला जेरबंद केलेला आहे. मित्रांनो, या सर्व प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे, तुमचं काय म्हणणं आहे, हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.